श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज देवाला अंघोळ घालता, पण त्या पवित्र पाण्याचं नक्की काय करता? जर तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये किंवा चुकीच्या जागी फेकत असाल, तर सावधान. तुम्ही स्वतःच्याच हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात. आज मी तुम्हाला या पाण्याचा असा एक सिक्रेट वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच नाही, तर सुख आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण ते नक्की काय आहे, हे जाणून घेऊया. तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता, बरोबर? देवाला प्रेमाने अंघोळ घालता, अभिषेक करता. पण थांबा. त्या पाण्याचं, ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो, त्याचं पुढे नक्की काय होतं? मी पैस लावते 99% लोक होय. तुम्हीसुद्धा हे पाणी एकतर बेसिनमध्ये ओतता किंवा कुठल्या तरी झाडात टाकून मोकळे होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे पाणी साधं पाणी नाही आहे, शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्य करतात की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते, जी तुमचं नशीब बदलू शकते. पण एक चुकीची स्टेप आणि सगळं पुण्य वाया जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की देवाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की काय करायला हवे. आता मी तुम्हाला एक असा 30 दिवसाचं चॅलेंज देणार आहे, ज्याने तुमच्या घरातला स्ट्रेस गायब होईल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही लिटरली तुमच्या घरातली पॉझिटिव्ह एनर्जी गटारमध्ये टाकत आहात. चला तर मग सत्य शोधूया. जेव्हा आपण देवाला ताम्हणात घेतो आणि त्यावर पाणी ओततो, तेव्हा त्या क्षणी काय घडत असतं? तुम्ही मंत्र म्हणत असता, तुमची भावना शुद्ध असते. सायन्स सांगतं की या पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. वॉटर मेमरी कॉन्सेप्ट. जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत पाणी ओतता, तेव्हा ते पाणी चार्ज होतं. ते एक पॉवरफुल सोल्युशन बनतं. पण त्यानंतर काय? बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि सरळ किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या ड्रेनेजमध्ये ओतलं जातं. विचार करा, ज्या पाण्याने तुम्ही ईश्वराची, त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली, तेच पाणी तुम्ही गटारात सोडताय. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय ना? पण मग प्रश्न हा उरतो, मग नक्की करायचं काय? जर आपण शहरात फ्लॅटमध्ये राहत असू, जिथे माती नाही, नदी नाही, तिथे या पाण्याची विल्हेवाट कशी लावायची? मी यावर खूप रिसर्च केला. मी जुन्या पोथ्या जाळल्या, गुरुजींशी बोलले आणि मॉडर्न सायन्सचे रिपोर्ट पाहिले. आणि जे उत्तर मिळालं ते खूप सिंपल आहे, पण ते कोणालाच माहिती नाही आहे. लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव तर भावनांचा भुकेलेला आहे. पाणी कुठेही टाका, काय फरक पडतो? फरक पडतो जेव्हा धातूच्या मूर्तीवर, विशेषतः तांबे, पितळ किंवा चांदीच्या पाणी पडतं, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूचे सूक्ष्म कण, नॅनो पार्टिकल्स मिसळतात. तांबे शरीरासाठी अँटीबॅक्टेरियल आहे. चांदी शीतलता देते. आणि जेव्हा हे पाणी मंत्रांनी भरलेलं असतं, तेव्हा ते एक हिलिंग पोशन बनतं. पण आपण काय करतो? आपण ते वेस्ट समजून फेकून देतो. मी एका प्रयोगाबद्दल वाचलं. जपानमध्ये डॉक्टर मसारू इमाटो यांनी पाण्यावर प्रयोग केले होते. त्यांनी सिद्ध केलं की जेव्हा आपण पाण्याला चांगले शब्द बोलतो, तेव्हा त्याचे क्रिस्टल्स हिऱ्यासारखे सुंदर बनतात. आणि देवाला अंघोळ घालताना आपण काय बोलतो? स्तोत्र, मंत्र आणि प्रार्थना. म्हणजेच ते ताम्हणातलं पाणी आता साधं H2O राहिलं नाहीये. ती एक लिक्विड एनर्जी आहे.
आणि या एनर्जीला चुकीच्या जागी टाकणं म्हणजे हाय व्होल्टेज वायरला उघड्या हाताने पकडण्यासारखं आहे. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. मला माहिती आहे तुम्ही आता विचार करत आहात, अरे बापरे, मग मी आतापर्यंत पाप करत होतो का? घाबरू नका. इथून पुढे काय करायचं आहे त्याच्या 3 स्टेप मी आता सांगणार आहे. आणि तिसरी स्टेप तर अशी आहे जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. चला आता पॉईंटवर येऊया. त्या पाण्याचे काय करायचे? सर्वात पहिला उपाय, सर्वात पवित्र वापर म्हणजे तीर्थप्राशन. हो, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. देवाला अंघोळ घातल्यानंतर ते पाणी ताम्हनात एका स्वच्छ पेल्यात किंवा भांड्यात काढा. त्यात तुळशीचे पान टाका. तुळस पाण्याला अधिक शुद्ध करते. आणि घरातील प्रत्येकाने, होय प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते पाणी प्यायचं आहे. का? तर तांब्याच्या मूर्तीवरून आलेलं पाणी पोटातील जंतू मारतं. हे चार्ज झालेलं पाणी तुमच्या मनाला शांत करतं. दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्ह एनर्जी पिऊन झाली तर दिवस खराब जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण थांबा, जर मूर्तींना शेंदूर लावला असेल किंवा केमिकलयुक्त कुंकू वापरलं असेल तर हे पाणी पिऊ नका. ही मोठी वॉर्निंग आहे. फक्त साध्या पाण्याने किंवा नैसर्गिक गंधाने पूजा केली असेल तरच हे करा. उपाय नंबर 2, वास्तुरक्षण. समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायल्यावरही उरलं आहे, तर आता काय? तर हे पाणी घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा साधं हाताने शिंपडा. कुठे? तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यांमध्ये लपून असते. जेव्हा तुम्ही हे मंत्राग्नीने भारलेलं पाणी तिथे शिंपडता तेव्हा ती निगेटिव्हिटी पळून जाते. हे एक प्रकारचं अदृश्य सुरक्षा कवच आहे. मी हे गेल्या 7 दिवसापासून माझ्या घरामध्ये करतेय आणि विश्वास ठेवा, इथलं वातावरण पूर्णपणे बदलले. कामातलं फ्रस्ट्रेशन कमी झाले. उपाय नंबर 3, वनस्पतींना जीवन. अजूनही पाणी उरलंय तर आता तिसरा उपाय. हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडांना घालू शकता. पण इथे एक मोठी कॅच आहे. सगळेजण हे पाणी तुळशीला घालतात, बरोबर. पण शास्त्र सांगतं रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये किंवा तोडू नये. मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं? आणि दुसरी गोष्ट, देवाच्या पाण्यामध्ये गंध, अक्षता, फुले असतात. जर हे कुजले तर झाडांना बुरशी लागू शकते. त्यामुळे हा नियम फॉलो करा. पाणी गाळून घ्या, निर्माल्य वेगळे करा. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फुलझाडाला जसे जास्वंद, गुलाब, मोगरा हे पाणी घाला. हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कुणाचा पाय पडणार नाही. झाडांना हे मिरॅकल वॉटर मिळाल्यावर त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. हे अनेक गार्डन्सनी मान्य केले. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मी हे सांगणं माझं कर्तव्य समजते. काही लोक काय करतात माहिती आहे, देवांना अंघोळ घातलेलं पाणी बेसिनमध्ये टाकतात, जिथं आपण खरकटी भांडी धुतो, किंवा बाथरूम जिथे आपण. हे भयंकर आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील, घरात सतत आजारपण असेल किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चेक करा तुम्ही कुठे कळत नकळत देवाचा अपमान तर करत नाहीये ना. पाणी हे प्रवाही आहे. तुम्ही त्याला गटारात टाकलं तर तुमची लक्ष्मीसुद्धा तशीच वाहून जाईल. हे मी भीती दाखवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी सांगते. मला माहिती आहे सवयी बदलणं कठीण असतं, पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते. फक्त पुढचे 7 दिवस या स्टेप्स फॉलो करा. सकाळी देवाची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून एक पॉझिटिव्ह विचार करा. अंघोळ घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या. उरलेलं पाणी घराच्या उंबरठ्यावर शिंपडा आणि उरलेला शेवटचा थेंब एका कुंडीत टाका. 7 दिवस हे करा आणि खाली कमेंट्समध्ये येऊन सांगा की तुम्हाला घरात कसं वाटते. मी गॅरंटी देते तुम्हाला घरात एक वेगळीच शांतता जाणवेल. भांडणं कमी होतील आणि कामात फोकस वाढेल.
मित्रांनो, धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देवाला अंघोळ घालणं ही फक्त एक कृती नाही, ती एक प्रोसेस आहे स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याची. त्या पाण्याला कचरा समजू नका, ते अमृत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना समजायलाच हवी, जे पाणी तुम्ही बेसिनमध्ये ओतताय, तर हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. कदाचित एका शेअरमुळे कुणाचं तरी नशीब बदलेल. आणि हो, अशाच डोके चक्रावून टाकणाऱ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, देवासमोर दिवा लावताना 99% लोक काय चूक करतात. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि देवाला आनंदी ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.